नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा धोका, 1,40,000 पक्षी नष्ट करणार, कडक नियंत्रण उपाययोजना सुरू. नवापूर तालुक्यातील 3 पोल्ट्री फार्मचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. प्राप्त अहवालानुसार हे नमुने बर्ड फ्लूसाठी पॉझिटिव्ह आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर तात्काळ सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून सर्व संबंधित विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. नियमानुसार बाधित परिसराच्या 1 किलोमीटर परिघात कलिंग करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक आदेश जारी करण्यात आले आहेत. या अंतर्गत एकूण 6 पोल्ट्री फार्ममधील सुमारे 1,40,000 पक्षी नष्ट करण्यात येणार आहेत. नवापूर तालुक्यात एकूण सुमारे 10 लाख पक्षी असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी दिली. तसेच बाधित परिसराच्या 3 किलोमीटर पर्यंत कंटेनमेंट झोन आणि 3 ते 5 किलोमीटर पर्यंत बफर झोन निश्चित करण्यात येणार असून संपूर्ण परिसरात कडक क्वारंटाईन लागू करण्यात येणार आहे. याशिवाय 5 किलोमीटर परिसरातील सर्व पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचे नमुने गोळा करून तात्काळ तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. नवापूरमध्ये 3 पोल्ट्री फार्मचे जे सॅम्पल आम्ही पाठवले होते ते आज सकाळी त्यांचं जे रिझल्ट आले ते पॉझिटिव्ह आले बर्ड फ्लू साठी. तर लगेच एक तालुकास्तरीय समिती जी सहाय्यक जिल्हाधिकारीच्या अध्यक्षतेखाली क्रिएट करण्यात आली आहे. प्रत्येक डिपार्टमेंटची जी जबाबदारी आहे ती त्यांना देण्यात आली आहे. 1 किलोमीटर मध्ये आपला जे झोन असतो ज्यामध्ये कलिंग करायची असते अकॉर्डिंग टू एव्हियन इन्फ्लुएन्झाची जी गाईडलाईन्स आहे 2021 ची, त्याचे कलिंगचे ऑर्डर्स पण काढले आहेत माझी साईंनी. 6 पोल्ट्री फार्म्स मध्ये जवळपास 1,40,000 बर्ड्स आहे ज्यांचा कलिंग होईल. नवापूरची टोटल बर्ड्सची संख्या जवळपास 10 लाख आहे. त्याच्याशिवाय एक 3 किलोमीटरचा कंटेनमेंट झोन आणि एक 5 किलोमीटर पर्यंत बफर झोन याची पण मार्किंग आज आम्ही करण्यात येणार आहोत. आणि तिथे एक पूर्ण क्वारंटीन जे झोन आहे ते पण करणार. आणि 5 किलोमीटर मध्ये जितके पोल्ट्री फार्म मध्ये जितके बर्ड्स आहेत त्यांचे सॅम्पल कलेक्ट करून ते पण बर्ड फ्लू साठी आता आज आम्ही पाठवतो.